आज आहे अद्विकाच्या स्कूलचा दुसरा दिवस आणि माझा स्ट्रगल बघा सुरू झालेला आहे। आजची सकाळ माझी 6 वाजता झाली। त्यानंतर थोडंसं स्वतःला वेळ दिला, थोडंसं आज मेडिटेशन केलं एक 5 मिनिट आणि त्यानंतर लागले तयारीला। आज अद्विकाला टिफिनला मी बनवणार आहे पालकाचे पराठे आणि इथे बघा मी विचार करते की भाज्या मस्त आधीच आणून ठेवूयात म्हणजे आपलं काम कमी होईल, पण किती फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण भाज्या काही फ्रेश राहत नाही। आता हा पालक 2 दिवसा पहिलेच आणला होता, पण तो असा काहीसा झालाय, त्यामधनं थोडासा फ्रेश निवडून घेतला। त्यानंतर आपलं गव्हाची कणिक, ज्वारीचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ असे सगळे पीठ घेतले। त्यामध्ये थोडंसं जिरे, हळद, हिंग असं टाकलं आणि पालक मिक्सरमधनं मस्त असं पेस्ट करून घेतला आणि त्या पिठांमध्ये सगळं भिजवलं। आज थोडंसं तिखटही घातलेलं आहे कारण की म्हटलं अद्विकाला थोडीशी सवय लावूया तिखटाची। आणि एकीकडे अद्विकाचं पराठ्याचं भिजवून ठेवलं आणि मग मी म्हटलं की चला आज पोळ्या आणि भात दोन्ही थोडंसं जास्त उरलेलं होतं रात्रीचं, तर मस्त फोडणीचा भात आणि असा कुस्करा करू। आणि हे दोन्हीही आयटम माझे इतके फेवरेट आहेत की बस मला खूप आवडतात आणि त्यासोबत दही असेल तर मग काही विचारूच नका। मस्त नाश्त्याची तयारी केली, सगळा नाश्ता करून घेतला आणि अद्विकासाठी पराठेही बनवले आणि पराठे खरंच खूप छान झाले होते, अगदी सिंपल। त्यानंतर अद्विकाला आवरलं, छान आंघोळ वगैरे झाली आणि तिला भूक लागली होती। कालचा टिफिन काही पूर्ण संपवला नव्हता, मग त्यातलेच मखाने थोडेसे दिले। त्यानंतर मी रेडी झाली, माझं स्किन केअर वगैरे सगळं केलं आणि मग निघाली अद्विकाला सोडवायला। आता आज बघा अद्विकाला स्कूलच्या गेटपर्यंत नेलं, पण आज काही तिला मध्ये जायचंच नव्हतं। कालचा फर्स्ट डे होता म्हणून काही वाटलं नाही, आज इतकी रडत होती की बस, मग त्यामुळे मलाही तिच्यासोबत बसावंच लागलं आणि हे तर चालणारच आहे, एक आठवडा तरी हे सवय होईपर्यंत। आज दूधवाले काकाच आले नाहीत, त्यामुळे दूध मागवलं आणि सोबतच माझ्यासाठी काही वस्तू मागवल्या। चला भेटूया उद्याच्या व्लॉगपर्यंत, बाय बाय।